मित्रांनो, पुढल्या जन्मात पीक विम्याच्या रकमा वितरित होतात काय असा प्रश्न पडलेला असताना आता एक चांगली गुड न्यूज आलेली आहे मित्रांनो. आता 25% अग्रिमच्या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यात रब्बीचं सुद्धा पीक विमा वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर काही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 7,000, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,000 आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 याप्रमाणे पीक विमा वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्यासाठी शेतकरी संख्या आणि कोणकोणत्या पिकासाठी हा पीक विमा असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेला परभणी जिल्ह्याचा जे पीक विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला कालपासून सुरुवात झालेली आहे. या अगोदर सुद्धा आपण एक रात्रीला व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा शॉर्टकटमध्ये आपण माहिती घेतलेली होती. त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास 6,72,558 शेतकऱ्यांना 299,57,00,000 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत मित्रांनो कालच्या आपण व्हिडिओमध्ये जसं बघितलं होतं की पालम तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेली आहे. तुमच्या देखील खात्यावर तुम्ही परभणी जिल्ह्यातील कोणत्याही किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर मित्रांनो बघायचं झालं तर सोयाबीन पिकासाठी 4,20,000 शेतकऱ्यांना जवळपास 235,33,00,000 रुपये एवढा पीक विमा वाटप होण्याला सुरुवात झालेला आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी पीक विमा काढला होता. तर 1,54,026 शेतकऱ्यांना 50,71,00,000 रुपयांचा निधी हा वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो तूर पिकासाठी सुद्धा काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता. त्यात 98,438 शेतकरी आहेत आणि त्यांना 13,52,00,000 रुपयांचा पीक विमा हा वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. आपण जसं की बघितलं होतं की पालम तालुक्यातील काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा 6,800, 6,700, 7,000 याप्रमाणे वितरित झालेला आहे. काही शेतकऱ्यांना 3,700 रुपये, तूर पिकासाठी काही शेतकऱ्यांना 3,800, 4,000 रुपये, 4,500 रुपये याप्रमाणे या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी सुद्धा 4,000 रुपये, 5,000 रुपये याप्रमाणे रकमा वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आजपासून आता परभणी जिल्ह्यातील जे गंगाखेड, जिंतूर, मानवत, परभणी, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ हे जे तालुके आहेत या तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काही शेतकरी म्हणतील की आमच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्याच नाही, परंतु मित्रांनो टप्प्याटप्प्याने म्हणजे काही शेतकऱ्यांना काल पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे, काही शेतकऱ्यांना आज ही रक्कम वितरित होणार आहे. असा 8 दिवस हा कार्यक्रम चालू राहणार मित्रांनो. 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे आणि वितरित होणं चालू झालेलं आहे. आणि तुम्हाला देखील मेसेज जर नसेल आला तर तुम्ही स्टेटस चेक करा. स्टेटस क्रेडिटेड असेल तर ठीक आहे, तरी सुद्धा तुम्हाला स्टेटस चेक करता येत नसेल तर तुम्ही काय करा, तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट चेक करा, जेणेकरून तुम्हाला अशी सुद्धा डायरेक्टली माहिती मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा रब्बी हंगामाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे. त्याविषयीचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनेलवर थोड्या वेळानं अपलोड करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो काही प्रमाणात वाशिम जिल्ह्यात सुद्धा ह्या रकमा वितरित होणं सुरू झालेलं आहे रब्बी हंगामाचा पीक विमा. त्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ लवकरच येणार आहे, ते सुद्धा आपण अपलोड करणार आहोत बुलढाण्यानंतर. तर तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.